ढोलक यांचं खेळणं आहे. श्री मीर हाजी कासम, पद्मश्री 2026. मला कधीच बोलता आलं नाही, कधी जमलंच नाही. माझा ढोलकच बोलतो, समजलं? लोक त्याला ओळखतात, त्यामुळेच मला हाजी राम कडू म्हणतात साहेब. जुनागड गुजरातचे रहिवासी असलेले हाजी कासम लहानपणीच आपल्या आईला गमावून बसले. त्यांचे वडील, जे संगीत क्षेत्रातील मीर समाजातील होते, विविध कार्यक्रमांमध्ये ढोलक वाजवून आपला उदरनिर्वाह करत असत. तरुण हाजी कासम लवकरच आपल्या वडिलांप्रमाणे ढोलक वाजवू लागले आणि आपल्या वडिलांप्रमाणेच पारंगत होण्यासाठी अविरतपणे वाजवत राहिले. तरुणपणी दिवसा ते एका हॉटेलमध्ये काम करायचे आणि ते आपल्या वडिलांसोबत भजन व इतर कार्यक्रमांमध्ये ढोलक वाजवायला जायचे. प्रसिद्ध दिवाळीबेन यांच्यासोबत त्यांनी नवरात्रीमध्ये एकल वादनही केलं. त्यांच्या आयुष्याला तेव्हा कलाटणी मिळाली जेव्हा त्यांनी आपल्या वडिलांची जागा घेतली आणि प्रसिद्ध लोकगायक प्राणलाल व्यास यांच्यासोबत वादन केलं. कासम, अरे तुझा मुलगा तर तुझ्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे. तेव्हा माझे वडील म्हणाले की तुम्ही ठेवून घ्या. प्राणलाल व्यास यांच्यासोबत हाजी कासम यांनी 50 वर्ष वादन केलं. त्यांच्या संगीताच्या प्रतिभेने त्यांचं नातं अधिक घट्ट केलं. अशा प्रकारे हाजी कासम भजन, कव्वाली आणि गझलमध्ये ढोलक वाजवण्यात पारंगत झाले. त्यांनी स्वतःची एक अनोखी शैली निर्माण केली आणि ढोलकला एक अद्वितीय एकलवाद्य म्हणून प्रस्थापित केलं. गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात गायींना खूप त्रास झाला. त्यांना खायला पुरेसा चारा देखील नव्हता. हाजी कासम यांनी गोशाळा चळवळ सुरू केली. गायीच्या चाऱ्यासाठी पैसे जमा करण्याकरिता त्यांनी सुमारे 30,000 कार्यक्रम केले. हा जो पद्मश्री पुरस्कार दिलाय ना साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. माझं तर जीवनच माझं धन्य झालेलं. या सन्मानाबद्दल मी सर्वांना, आपल्या संपूर्ण देशाला वंदन करतो. श्री मीर हाजी कासम, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमस्कार.